सर, बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती, कसा तपास केलेला आहे, किती आरोपी अटक केले? 31 मार्च 2025ला छत्रपती संभाजीनगरच्या नियंत्रण कक्षाला एक फोन कॉल आला होता 00 नंबरवरून स्टार्टिंग असणाऱ्या. त्याच्यामध्ये फोन कॉलवर सांगितलं होतं की विलास डोईफोडे बॉम्ब ब्लास्ट करने वाला है मस्जिद में. एवढाच फोन त्याच्यावरती बोलणं झालं आणि त्याला परत नाव विचारलं असता त्यानं फोन कट केला. याच्यावरती मग आमची पूर्ण आयुक्तालयातील सर्व टीम्स ॲक्टिवेट होऊन हा संबंधित विलास डोईफोडेबाबत पण आम्ही तपास केला. त्याचा तपास लागल्यानंतर त्या ठिकाणी BDDS चेकिंग केली, डॉग स्क्वॉड युनिटने पण आम्ही तपासणी केली, परंतु त्या ठिकाणी काही मिळून आलेलं नव्हतं. मग या गुन्ह्याचा तपास करत असताना तो ज्या नंबरवरून कॉल आला होता त्याच्या डिटेल्समध्ये जाऊन त्याचा तपास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की दीपक शाहूबा ढोके हा त्याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यानं हॉक्स कॉल करून अशा प्रकारचा फोनद्वारे माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. तो हल्ली राहणारा तो पुण्याचा आहे, सहकारनगरचा. त्याचा पत्ता मिळाल्यानंतर आमची गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे चौकशी केली असताना तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. याद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की अशा प्रकारचे फेक कॉल कुणी करत असेल किंवा चुकीची अफवा किंवा धमक्या जर कुणी देत असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येईल. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना, अशा फोन कॉल्स कुणीही करू नयेत.